रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. असणारे आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे यांना मी आग्रहाची विनंती करते की त्यांनी कृपया अध्यक्षीय भाषण करावे. माननीय उद्धवजी ठाकरे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे प्रत्यक्ष आणि माझ्याप्रमाणे ऑनलाईन उपस्थित असलेले माझे मंत्रिमंडळातील सर्व लाडके सहकारी, संबंधित सर्व अधिकारी, तज्ञ आणि बांधवांनो आणि भगिनींनो, आजपर्यंत अनेक कार्यक्रम, त्यांचं लोकार्पण आणि उद्घाटन हे माझ्या हस्ते झालं. मला नक्कीच त्याच्याबद्दल एक समाधान आहे. पण आजचा हा कार्यक्रम आणि आजची ही आपली निर्मिती आहे प्रयोगशाळांची, ही थोडी वेगळी आहे. पटकन कोणाला सांगितलं तर लक्षात येणं कठीण आहे की नेमकं काय केलं तुम्ही. डीएनए चाचणी आणि फोरेन्सिक लॅब. फोरेन्सिक हा एक शब्द आहे, डीएनए हा एक वेगळा विषय. पण मगाशी घुमटकर ताईंनी जे सांगितलं की याचा उपयोग नेमका काय होणार आहे. एक तर महिला, बालक यांच्यावरती जे काही अत्याचार होत आहेत त्याबद्दल सुद्धा जलद गतीने आपल्याला शोध लावणं, तपास करणं हे काही वेळेला अवघड होतं, कारण तशा सुविधा उपलब्ध नसतात. आत्ताच बघा की ही अशा प्रकारची चाचणी करणारी जी प्रयोगशाळा आपण ज्याचा आज लोकार्पण करतो आहोत, ही सोय डेहराडून आणि हैदराबादला होती. ती आता महाराष्ट्रामध्ये पण आपण करतो आहोत आणि त्याचा उपयोग महाराष्ट्राला तर होणारच आहे, नक्कीच होणार आहे, परंतु इतर राज्यांना सुद्धा होईल. कशी कोण जाणे, पण आजपर्यंत या विषयाकडे म्हणावं तसं लक्ष का दिलं गेलं नव्हतं हे काय सांगता येत नाही. पण आजपासून आपण त्याची सुरुवात करतो आहोत. बऱ्याचदा एक वन्यजीव हा विषय घेतल्यानंतर शिकार केली जाते आणि मग त्याचे सांगाडे, कॅरेक्टर्स नंतर मिळतं पुढे काय नेमकं काय आहे, कशा पद्धतीने झालं असेल, आजचा हा असेल. बरं, हे तर झालं वेगळ्या शिकारीच्या याने. आपण एका बाजूला म्हणतो की वन्यजीव वाचले पाहिजेत, सेव्ह द टायगर. आता फक्त वाघाची शिकार होते अशातला भाग नाहीये, अनेक छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार होते. आपल्याला एक आकर्षण असतं. आता ते कमी कमी होत चाललेलं आहे. नाहीतर प्राण्यांच्या कातडीचे काही वस्तू वापरणं ही सुद्धा एके काळात फॅशन होती. अगदी चांबड्याचे पट्टे असतील, मग इतर काही गोष्टी असतील. अगदी मी काही वेळेला बघितलेलं आहे, आता नाव सांगण्याची गरज नाहीये, पण तपश्चर्या करायची आहे, जपजाप्य करायचंय, म्हणजे हरणाची किंवा वाघाची कातडी आलीच पाहिजे, कारण त्याच्यावरती बसल्याशिवाय जे काय आपल्याला पाहिजे ते प्राप्त होणारच नाही. ही इथून सुरुवात होते. म्हणजे तपश्चर्या करायची झाली तरी प्राण्याचं कातडं पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा मी जे सांगितलं की नाव घेण्याची गरज नाही, ह्याचं कारण असं की आतापर्यंत मी अनेक जणांना अशा भेटलेलो आहे, एक सहज कुतूहल म्हणून भेटलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती अशी होती, ती फक्त वाघाच्या चांगड्यावरती बसायची. मी गेलो, माझी थोडीशी कलाकाराची नजर आणि वन्यजीवाबद्दल असलेलं प्रेम मी बघितलं. म्हटलं हे काय, तर वाघाचं कातड आहे. म्हटलं वाघाचं कातड बरोबर आहे, पण त्याची डीएनए चाचणी पण करण्याची गरज नाही. हे सरळ सरळ एका मोठ्या कुत्र्याचं कातड आहे. त्याचं म्हटलं डोक्याचा पत्ता नाही, पंजे केवढीशे लहान आहेत आणि त्याही पेक्षा अगदी त्या वाघाचे पट्टे आहेत
ते एखाद्या कलाकाराने दोन्हीकडे समप्रमाणात मारल्यासारखे आहे. ते म्हटले हे काय करताय तुम्ही, ह्याच्यावरती तपश्चर्या, एकतर वाघाच्या कातडीवरती बसून तपश्चर्या करण्याची गरजच नाही आणि ते सुद्धा असं केल्यानंतर म्हणजे कोणत्याही प्राण्याची शिकार कोणत्याही कारणासाठी होते. आता ते कोण करतं, त्याचा वापर काय होतो, या सगळ्या गोष्टी शोधून काढणं हे एक दिव्य आहे आणि त्याच्यात आता आपल्याला हा उपयोग होणार आहे. त्याच्यात उपयोग होणार आहे. आपण नेहमी बघतो की आपल्याला एक विकासाचा ध्यास असतो आणि तो असला पाहिजे. पुढे जाण्याची एक इच्छा, महत्वाकांक्षा असलीच पाहिजे. पण तो पुढे जात असताना आपण ज्याला विकास मानतो, मी मागे सुद्धा बोललेलो आहे की तो विकास करत असताना आपण आपलं पर्यावरण मारतो, काही प्राणी मारतो, मग त्यांच्याकडे त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता आपला थांबवून त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे निर्माण होतील असे विकास कार्य म्हणून प्रोजेक्ट निर्माण करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना चहूबाजूनी एक थोडं 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 नियंत्रण आणणं हे गरजेचं आहे. आता महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे एक महिलांवरती वाढते अत्याचार, मुलांवरती वाढते अत्याचार. मगाशी सुनील केदारजी आपण म्हणालात ते म्हणजे व्हॉइस, हा फार महत्वाचा शब्द आहे. अनेक गुन्हे असे असतात की त्यांना वाचच फुटत नाही, कारण एक धाकधपटशा असते, दहशत असते, गुन्हेगाराची दहशत असते आणि अमुक एक केलंस याद राख, मी असं करीन, मी तसं करीन. मग त्या गुन्ह्यांना वाचा फोडणं हे फार महत्वाचं काम आहे आणि गुन्ह्यांना वाचा फोडण्याचं काम हे आपल्या प्रयोगशाळा करणार आहेत. मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे एक म्हण आहे की सुतावरून स्वर्ग गाठणे. एखाद्या ठिकाणी कोणी अत्याचार केला, पुरावा शोधणं हे जिकरीचं असतं आणि त्यावेळेला अक्षरशः एखादं सूत मिळतं, त्या सूतावरून स्वर्ग म्हणजे त्याला तर नरकातच घालायचं असतं, पण त्या सूतावरून फाशीचा दोरखंड तयार करायचा असतो आणि त्याच्यासाठी हे फार महत्वाचं पाऊल आहे. सुतावरनं स्वर्ग गाठणे म्हणजे काय, तर अक्षरशः काही नसताना त्याच्यावरनं सगळं केस त्याची करणं आणि गुन्ह्याला वाचा आणि गुन्हेगाराला सजा, हे आजच्या प्रयोगशाळांमधून आपल्याला फार मोठं काम करावं लागणार आहे. आपण दिलीपराव आपण म्हणालात की शक्ती कायदा आहे, करायचंच आहे. शक्ती कायदा करायचाच आहे, गुन्हेगारांना वचक बसवायचाच आहे. शक्ती कायदा, पण त्या कायद्याला शक्ती देणाऱ्या या आपल्या सोयी आणि सुविधा आहेत. शक्ती कायदा आहे, कायदा केला पण पुरावेच नाही सापडले. काय फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पण पुरावेच नाही सापडले. तर नावाला शक्ती कायदा आहे पण कायद्याला शक्ती कुठे. तर कायद्याला बळकटी आणण्याचे जे पुरावे असतात ते पुरावे देण्याचं काम, शोधण्याचं काम या प्रयोगशाळांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि त्याच्याबद्दल मला एक नक्की अभिमान आहे की महाराष्ट्र नुसतं बोलघेवड्यांचं राज्य नाहीये, तर आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि करून दाखवणारच या जिद्दीने पुढे जाणार हे राज्य आहे. आणि हे गुन्हे आणि गुन्हेगारी जगत आपल्याला नेहमी, पोलिसांचं सुद्धा मला खूप कौतुक करावं असं वाटतं. 2-4 दिवसापूर्वी, सध्या आता अंमली पदार्थ हे एक फार मोठं असं पेव फुटलंय. मी माझ्या दसऱ्याच्या मेळाव्यात पण एक थोडंसं मोगम बोललो होतो की जणू काय संपूर्ण जगातले अंमली पदार्थ हे महाराष्ट्रामध्येच आहेत, महाराष्ट्रामध्येच निर्माण होत आहेत, अशा पद्धतीने एक वातावरण केलं जाते. आणि ते पकडणारे सुद्धा विशेष टीम तीच ते काम करू शकते असं नाहीये. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी 4 दिवसापूर्वी साधारणतः 25 कोटीचं हेरोईन पकडलेलं आहे. हिरोईन नाही, हेरोईन पकडलंय. पण ते नुसतं हेरोईन पकडलं, त्याच्यामध्ये कोण हिरोईन नव्हती म्हणून त्या पोलिसांचं नावच नाही आलं. पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्या पोलिसांनी, त्यांचं बिचाऱ्यांचं नाव सुद्धा कोणाला माहित नाही. दिलीपराव, मला असं वाटतं की या पोलिसांचा सुद्धा आपण एक गौरव केला पाहिजे. आणि आपलं महाराष्ट्र पोलीस दल हे सुद्धा मजबूत आहे, तत्पर आहे. गुन्हेगारांना इकडे दया, माया, क्षमा दाखवली जात नाही आणि कडकपणाने आपण त्यांचा मागोवा घेऊन त्यांना पकडतो आणि सजा देतो. ही जी आपली ख्याती आहे ती थोडीशी त्याला बदनामीचं एक स्वरूप दिल्या जाण्याचा हेतू आपल्याला जो दिसतोय तो आता मोडून तोडून काढावा लागेल. असो, मला कल्पना आहे ही काय राजकीय सभा नाही. मला तर सगळ्यांचं कौतुक करायचं आहे. अगदी घुमट करताही तुम्ही सुद्धा फार सोप्या शब्दामध्ये आणि व्यवस्थितपणाने या लॅबची आम्हाला माहिती दिली आणि तुम्ही 2-3 मागण्या या आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. मी तुम्हाला वचन देतो की आम्ही तर एक निश्चय केलेलाच आहे की पोलीस दल हे आपल्या शासनाचं आणि राज्याचं पाठकणा असलेले एक दल आहे आणि त्याला सहाय्य करणारे तुम्ही सगळेजण लोक आहात. तुमच्या ज्या काही आवश्यकता आहेत त्या आवश्यकता
पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करूच, नव्हे त्या केल्याशिवाय राहणार नाही, हा एक तुम्हाला मी शब्द देतो. आणि पोलिसांना सुद्धा सांगतो की दरवेळेला तुम्ही गुन्हेगारांच्या मागावर असता, की गुन्हा घडल्यानंतर त्याच्या मागावर असता, पण आपल्याकडे तंत्रज्ञान असं पाहिजे की गुन्हेगाराच्या मागावर घेत असताना गुन्हेगारी जगताच्या आपण पुढे पाहिजे. म्हणजे गुन्हेगारी जगताकडे काय काय आयुध आहेत, काय काय त्यांच्याकडे सुद्धा मार्ग आहेत, ते आधी आपण अभ्यास करून आपण सुद्धा त्याच्या पुढे एक पाऊल टाकून सज्ज असले पाहिजे, की जर का त्याने वेगळं काहीतरी तंत्रज्ञान किंवा मार्ग वापरण्याचा प्रयत्न केलाच तर तो कोणता करू शकतो त्याची आधीच एक साधारणतः कल्पना करून माहिती घेऊन एखादा गुन्हा घडला, तो घडल्यानंतर तातडीने त्याचा शोध कसा करता येईल, कोणतं तंत्रज्ञान पाहिजे ह्याची पूर्ण माहिती घेऊन तजवीज करून ठेवण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने मग ते सायबर गुन्हे असतील, इतर काही असतील, आपण पुढे पुढे जात चाललेलो आहोत. आज सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की आज 3 लॅबचं आपण लोकार्पण करतो आहोत आणि नागपूरची ही आपल्या देशातली 3री लॅब आहे. त्याच्याबद्दल ज्यांचे ज्यांचे हातभार या कामाला लागलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि आपल्याला बळकट करण्यासाठी जे काही करता येणं शक्य आहे, आवश्यक आहे, ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एक वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री जी. आणि यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर विजय ठाकरे, उपसंचालक प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर यांना, आणि त्यांनी आभार प्रदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय अध्यक्ष महोदय, आपली परवानगी असेल तर आभार प्रदर्शनापूर्वी या प्रयोगशाळा जी वाईल्ड लाईफ डिअरी लॅब आज सुरू झाली त्याच्या मागचं असणारे कोण त्याचं गौरव होणं गरजेचं आहे. नागपूर प्रयोगशाळेनं 2 असिस्टंट डायरेक्टर कोविड कालावधीत सगळ्यात प्रथम मेडिकल डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिला, कारण की RT-PCR आपल्याकडेच होत होतं आणि आपली RT-PCR मशीन सगळ्यात पहिले आपण दिली, त्याच्यावर कोविडच्या टेस्ट झाल्या. अशा 2 लोकांचा इथे सन्मान करणं आहे. आणि त्याचबरोबर ICGS प्रणाली महाराष्ट्रात फॉरेन्सिक लॅब मध्ये सगळ्यात पहिले नागपूरमध्ये 2018 पासून यशस्वीरित्या चालू आहे. अशा 3 घटनांचा एक छोटासा सन्मान करायचा आहे. आपली परवानगी असेल तर पहिल्यांदा तो करू आणि मग नंतर आपण आभार प्रदर्शन करूया. परवानगी आहे सर? येस सर. सर्वप्रथम या सत्कारात मी आमंत्रित करते कोविडच्या पहिल्या चरणात RT-PCR टेस्ट करण्याची मोलाची जबाबदारी उचलणाऱ्या युवा अधिकारी सहाय्यक संचालक वैशाली